ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सद्गुरू डॉक्टर काकांना साष्टांग दंडवत करून, उदयदादा घायाळ आणि चौगुले सरांनाही प्रणिपात करून, आपण सर्वांना नमस्कार करून, केनोपनिषद आज आपण पहिला मंत्र बघणार आहोत. दुसरा मंत्र. पहिल्या मंत्रात आपण बघितलं की केन हे प्रश्न शिष्याने विचारलेला आहे. त्या प्रश्नाची काय खोली आहे, काय गांभीर्य आहे, त्याचा विचार आपण काल केलेला आहे. आता केनोपनिषदाचं एकच प्रश्न आहे आणि आता त्याचं उत्तर देणं सुरू झालेलं आहे. श्री गुरु आज आता दुसऱ्या मंत्रापासून उत्तर देत आहे. आता या उत्तराचं जे स्वरूप आहे ते अशा प्रकारचं आहे की शिष्यांनी जी शंका विचारलेली आहे ती चांगल्या प्रकारे त्याला समजावून द्यायची आहे. आणि अडचण अशी आहे की ज्या तत्वाबद्दल शिष्यांनी प्रश्न केलेला आहे त्या तत्वाबद्दल कोणत्याही प्रमाणाने, इंद्रियांनी, बुद्धीनी त्याच्याबाबत बोलता येत नाही, लक्षात घेता येत नाही. मग तरीही ते सांगायचं तर आहे. आणि ही जी गुरु शिष्य परंपरा आहे त्याचं हेच खास आहे की जे सांगता न येण्यासारखं आहे, जे दाखवता न येण्यासारखं आहे, त्याचा सगळ्याचा दाखवणं, सांगणं, अनुभवाने तेच होऊन जाणं, तेच करून देणं, हे श्री गुरूंचं, सद्गुरूंचं खास आहे. आता इथे सुरुवात आपण मंत्र वाचू. मंत्र उत्तर आहे. प्रश्न होता केन, उत्तर आहे श्रोत्रस्य श्रोत्रम, मनसो मनोयत, वाचोह वाचम, सौ प्राणस्य प्राणः, चक्षुश्च चक्षु, अतिमुच्च धीराः, प्रेत्यास्मा लोकात अमृता भवन्ति. अर्थ, श्रोत्रस्य श्रोत्रम जो कानाचा कान आहे, मनसो मनोयत जो मनाचेही मन आहे, आणि वाचोह वाचो वाणीची पण वाणी आहे, आणि तोच प्राणस्य प्राणः प्राणाचाही प्राण आहे. चक्षुषश्च चक्षु असं जे म्हटलं आहे तर चक्षुचा चक्षु आहे म्हणजे डोळ्याचा डोळा आहे. आणि अशा पद्धतीने सांगितलं की जो प्राणांचा प्राण आहे, डोळ्यांचा डोळा आहे, असे जाणून धीराहा, अतिमुच्च धीराहा. अतिमुच्च शब्दाचा अर्थ असतो अतिक्रमण करणे, अतिमोचन करणे, म्हणजे बाजूला करणे, है ना. अशा पद्धतीने अतिमुच्च, त्याचं अतिमोचन केलं, अतिक्रमण केलं. धीराहा, धीर, धीर शब्द धीही, धी म्हणजे बुद्धी, असा जो बुद्धिमान आहे. आता धैर्यवान धी शब्दानेच बनलेला आहे. धैर्य आणि बुद्धी यांचा कसा संबंध आहे इथे म्हटलं आहे. असे जाणून धैर्यवान पुरुष म्हणजे धीराहा संसारापासून सुटून हा लोक पार करून अमर होतात, अमृता भवंती, है ना. धीराहा प्रेत्यास्मा लोकात अमृता भवंती, है ना. हा जो लोक आहे तो लोक सोडून म्हणजे त्यांचा सुटतो आणि अशा पार करून ते लोक अमर होतात, असे धीर असतात.
तर पहिला पाठ श्लोकाचा हे म्हणतो, उत्तरामध्ये काय म्हणतात, श्रोत्रस्य श्रोत्र, कानाचा कान आहे, मनाचं मन आहे, डोळ्याचा डोळा आहे, प्राणाचा प्राण आहे, असं वर्णन त्यांनी सांगितलं. आपल्याला आठवत असेल की प्रश्नामध्ये सुद्धा त्यांनी जे जे विचारलं होतं की हे मन कोणाच्या प्रेरणेने जाते, कान लगबगीने ते संगीत ऐकायला कसे गडबडीने तिकडे जातात, डोळे अभिलाषेने एखादी वस्तू निहाळतात, या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांनी विचारला होता. मन कशा पद्धतीने जातं, अंतःकरण वगैरे, आणि प्राण का तिकडे प्रेरित होतात, कोण त्यांचा नियोक्ता आहे, कोणी डिप्लॉय केलं आहे त्या प्राणाला की तू असं कर, तिकडे जा. तर याचं उत्तर पहा, काय पद्धतीने उत्तर दिलेलं आहे की तो कोण आहे असं त्यांनी विचारलं शिष्यानी, आणि श्री गुरु उत्तर देतात आहे की तो कानाचा कान आहे, डोळ्याचा डोळा आहे. आता हे उत्तर कसं आहे? कानाचा कान आहे, डोळ्याचा डोळा आहे, म्हणजे कसं आहे, उत्तरामध्ये गूढता आहे. आता गूढता असण्याचा अर्थ असा आहे की कोणताही उत्तर, आता उत्तर तर डायरेक्ट आहे, आत्मा आहे, ब्रह्म आहे असं म्हटलं असतं, त्यांनी काय झालं असतं, समजलं असतं का, हा प्रश्न आहे. म्हणून कशा पद्धतीने ते सुरुवात करतात आहे, हा दुसऱ्या मंत्रात त्यांनी खरं तर उत्तर देऊन टाकलेलं आहे की हा असा असा आहे. आणि असं जाणल्याने काय होतं, जो बुद्धिमान असतो, धैर्यवान असतो, त्याचं काय होतं, हा संसार, हे सगळे लोक सुटतात त्याचे, आणि तो एक कायमचा अमृतत्व प्राप्त करून घेतो. आता आपला जो या श्लोकाशी संबंध आहे तो हाच आहे की आपल्याला त्या ह्याचं जे महात्म्य आहे या उत्तराचं, त्यानुसार आपल्यालाही त्या धीराच्या श्रेणीमध्ये जाऊन बसायचं आहे. आणि असा धीर आपण जर झालो तर आपण सुद्धा या मर्त्य लोकातून पार होऊ, सुटू. आणि म्हणून हे उत्तर श्री गुरूंनी मला दिलेलं आहे. त्या श्री गुरूंनी त्या शिष्याला केनोपनिषदामध्ये ते उत्तर दिलं आहे असं म्हणण्यापेक्षा मी हे प्रश्न विचारला होता श्री गुरूंना आणि मला हे उत्तर श्री गुरूंनी दिलेलं आहे, असा आपण भाव धरून हे श्रवण करू. आता ओवी आहे, शांत आणि शरणागता देई जे ज्ञाना समजता, ऐसीची आज्ञा निश्चिता शास्त्राची असे, म्हणून शब्दज्ञाने अचळू ब्रह्मानंदे जया डोलू, श्री गुरु जो दयाळू निववी शिष्या. आता एक अभ्यासाची पद्धत असते. अभ्यासाची पद्धत कशी आहे हे ऑब्झर्वेशननी आपल्याला लक्षात येतं. काकांची जी पद्धत आहे अभ्यासाची, कसा अभ्यास त्यांनी केला असेल आणि त्याची मांडणी कशी केली आहे, त्याचं एक हलकासा इथे आपल्याला हे लक्षात येतं. ओव्यांचं जे आहे ते ग्रुपिंग करायला पाहिजे. म्हणजे आता याचं जे उत्तर दिलेलं आहे इथे आपल्याला ओव्या दिसतात आहे, 31 पासून सुरू होऊन 56 पर्यंत असा 25-26 ओव्यांमध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. मग आता या 25-26 ओव्या आपण जर वाचून घेतल्या अशाच आणि त्यांचा संबंध लक्षात नाही आला तर, म्हणून यांचं ग्रुपिंग करायचं. आता या पहिल्या 2 ओव्या ज्या आहे त्यांचा आपसातला एक संबंध आहे, नंतर उत्तराला सुरुवात आहे, है ना. तर अशा पद्धतीने, म्हणून आता पहिले ओव्यांचा अर्थ काय झाला, शांत आणि शरणागत, म्हणजे जो शमदमाने शांत असून शरण आलेला आहे त्याला सर्व ज्ञान सांगावे अशी शास्त्राची आज्ञा आहे. इथे शमदमाने शांत झालेला जो असेल त्याला शास्त्राची अशी आज्ञा आहे श्री गुरूंना की त्याला सर्व ज्ञान सांगावं. ह्याचा अर्थ काय की ज्ञान ऐकण्याचा म्हणजे उत्तर मागण्याचा अधिकारी कोण आहे की जो शमदमाने शांत झालेला आहे. मग आपण शमदमाने शांत झालेले आहो आणि आता आपण श्री गुरूंना विचारतोय, है ना. मग त्याला सर्व ज्ञान सांगावे अशी शास्त्राची आज्ञा आहे. आता श्री गुरु शास्त्राची आज्ञा रिफर करतात की अशी शास्त्राची आज्ञा आहे आम्हाला, गुरु म्हणतात की आम्हाला अशी शास्त्राची आज्ञा आहे की असा कोणी आला तर त्याला सगळं सांगायला पाहिजे.
मग आमची जबाबदारी ही आहे की आम्ही असे होऊनच त्यांच्या समोर जाऊन प्रश्न करावं है ना. या सगळ्या आता त्यामुळेच निशंक शब्दज्ञानी ब्रह्मरूप व दयाळू असे सद्गुरू शिष्यांचे समाधान करतात. आता आपल्याला श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू असे सद्गुरूंचे हे माहिती आहे. 3 गोष्टी असतात गुरूंमध्ये. काय काय असतात? श्रोत्रिय असतात म्हणजे शब्दज्ञानी असतात. इथे आणखीन एक विशेषण शब्दज्ञानीच्या पुढे त्यांनी जोडून दिलंय, निशंक, अचळू. शब्दज्ञाने अचळू असं म्हटलेलं आहे ना. म्हणून शब्दज्ञाने अचळू, मुद्दाम अचळू मुद्दाम म्हटलेलं आहे इथे. म्हणजे काय की जो शिष्य आहे तो संशयाने भरलेला आहे, तो संशयग्रस्त आहे. त्याचं समाधान कोण करू शकेल की जो निशंक असेल. म्हणून इथे श्रीगुरूंची निशंकता जी आहे ती इथे मुद्दाम विशेषण लावून शब्दज्ञानी म्हणजे श्रोत्रिय आहे पण निशंक श्रोत्रिय आहे अशा पद्धतीने बियॉन्ड डाऊट असं. तर ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला जेव्हा आपण श्रीगुरूंना विचारतो तेव्हा आपल्या मनामध्ये हा तरी संशय नसावा की ह्यांना माहीत आहे की नाही, ह्यांनी आपल्याला जे सांगितलंय ते बरोबर आहे का. असे काही वेळेला असे कन्फ्युजन होतात. असं वाटतं की अरे यांनी आत्ता प्रवचनात तर असं सांगितलं आणि आत्ता 1 to 1 भेटण्यामध्ये ते मला असं म्हणतात आहे, मग असं कसं. असं होतं कधी कधी, मजा असते, आपण नंतर बोलू. मग याच्या बाबतीत निशंक शब्दज्ञानी अच्छा ब्रह्मरूप आणि दयाळू, ब्रह्मानंदाने डोलत असले पाहिजे म्हणजे ब्रह्मरूप ब्रह्मनिष्ठ असे असले पाहिजे. आणि दयाळू शिष्याच्या बाबतीत त्यांची जर दया असेल तरच ते शिष्याला त्याच्या अधिकाराप्रमाणे प्रबोधन करतात है ना. यथोचितू निजभावे असं नाथ महाराजांची ओवी आहे. जो शब्दज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे डुल्लतू शिष्य प्रबोधिनी समर्थू यथोचितू निजभावे. ज्याचा जसा अधिकार असेल त्याला तसा उपदेश करतात. मग आता हे झालं श्रीगुरूंच्या बाबतीत की श्रीगुरूच सांगतात की शास्त्राने आज्ञा केलेली आहे म्हणून त्याला सगळं सांगावं म्हणजे आता सांगणार आहे सगळं. मग आता उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. आपण ओव्या न वाचता डायरेक्ट इकडे बघू. आता हे ग्रुपिंग इथे मी जे म्हटलं ते मी केलेलं आहे. 33 ते 36 ओव्या यांचा अर्थ आपण पहिले बघू. ओवी आहे, अर्थ आहे, या देहाला जे 2 कान आहेत त्यांना तिसराही कान असून मनाला दुसरे एक मन आहे. या देहाला जे 2 कान आहे, श्रोत्रस्य श्रोत्रम म्हणतात ते 2 कान आहे म्हणून कानाचा कान जो आहे तो तिसरा आहे असं उत्तर दिलं. मग म्हणतात मनाला दुसरे एक मन आहे. आता मन एक आहे म्हणून त्याचा मनाचा मन जो आहे तो दुसरा मन आहे असं म्हटलं. मग म्हणतात वैखरी मध्यमा पश्यंती परा अशा ज्या 4 वाणी आहे त्यांना 5व्या वाणीचे सामर्थ्य आहे. 4 वाणी आहे तर 4थ्याला 5वी असं म्हटलं. मग म्हणजे वाणीची वाणी त्याचं वर्णन. आता प्राण हा इंद्रियांचे नेतृत्व करणारा असला तरी त्यालाही नियंता असा प्राण असून तोच प्राणांनी जाणायचा आहे. आता प्राणाच्या बाबतीत पहिले कानाच्या बाबतीत सांगून झालं, मनाच्या बाबतीत सांगून झालं, वाणीच्या बाबतीत झालं. आता म्हणतात ते प्राण हा इंद्रियांचे नेतृत्व करणारा आहे. प्राणाला नेता म्हणतात. नेता म्हणजे अग्रणी म्हणजे ज्येष्ठ. प्रथम प्रेतियुक्ता पहिल्या मंत्रामध्ये आलेलं आहे. प्राणाला प्रथम असं विशेषण दिलेलं होतं. तर प्रथम म्हणजे ज्येष्ठ म्हणजे अग्रणी म्हणजे नेता. म्हणून त्यांनी म्हटलं इंद्रियांचा हा नेता आहे, नेतृत्व करणारा असल्यामुळे. तरीही तो जरी नेता असला तरी त्यालाही नियंता असा प्राण असून तोच प्राणांनी जाणून घ्यायचा आहे. ठीक आहे. मग म्हणतात सर्व जग पाहणारा डोळा स्वतःच्या बाबतीत आंधळा असून 2 डोळ्यांना असणारा तिसरा डोळा हे सर्व पाहतो. म्हणजे आता 2 डोळे असतात म्हणून तिसरा डोळा.
तर शंकराचा तिसरा डोळा. मग कोणता डोळा आहे तो तिसरा डोळा? क्रोध करणारा डोळा आहे त्रिनेत्र, है ना? हा, असं. तर तिसरा डोळा आहे. मग म्हणतात अशा रीतीच्या या बोलण्याने फसवणूक होत आहे असे मात्र तू समजू नकोस, कारण ज्ञान होण्याच्या आरंभी अशी गुंतागुंत होतेच. आता उत्तर असं सरळ सरळ न देता असं दिलंय ना, कानाला दुसरा कान आहे, डोळ्याला दुसरा डोळा आहे, मनाला दुसरं मन आहे. मग असं म्हटल्यामुळे शिष्याला असं शंका नको यायला की हे काय उत्तर झालं, माझ्या प्रश्नाचं काही उत्तर तुम्ही दिलेलं नाही आहे, असं वाटायला नको. म्हणून एक वाक्य त्यांनी म्हटलं, असं बोलण्याने तुला असं वाटेल की तुझी फसवणूक होत आहे, तर तसं काही नाही आहे, है ना? मग बोलण्याने फसवणूक होत आहे असं तू समजू नको, कारण ज्ञान होण्याच्या आरंभी अशी गुंतागुंत होतेच. ह्याचा अर्थ ज्ञान होण्याकरता या सगळ्या गुंतागुंतीतून जावं लागतं. मग ती कशी? आता ती गुंतागुंत कशी होते? मग म्हणतात प्राणालाही प्राणस्वरूप असणारा गुप्त असून प्रत्यक्ष अनुमान इत्यादी प्रमाणांना तो सापडत नाही. आता प्राणालाही प्राणस्वरूप, प्राणाचा प्राण जो आहे तो कसा आहे? गुप्त आहे. आणि गुप्त असल्यामुळे तो कोणालाही कळत नाही. कोणालाही म्हणजे इंद्रियांना कळत नाही, इंद्रिय प्रत्यक्ष होत नाही, प्रत्यक्ष प्रमाणाने कळत नाही. प्रत्यक्ष प्रमाणाचा अर्थ पाची ज्ञानेंद्रियांनी ज्याचा प्रत्यक्ष होत नाही म्हणजे त्याच्यानी ते कळणार नाही, त्याला प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान होणार नाही असं म्हणतात. बरं, त्याच्या बाबतीत अनुमान करायला जातं, अनुमानाने सुद्धा ज्ञान होणार नाही, है ना? आता आपण जे अनुमान करतो ते प्रत्यक्ष प्रमाणावरतीच आधारलेलं असतं. पहिले जो प्रत्यक्ष अनुभव असतो त्याच्या बेसवरती त्याला काहीतरी आधार देऊन त्याच्यावरतीच कल्पना केली जाते ना सगळी. म्हणून अनुमान हा प्रत्यक्षाचाच पिल्लू आहे असं म्हणून. मग या इत्यादी प्रमाणांनी आता आपण समजून घ्यायचं की सगळ्या प्रमाणांनी त्या गुप्त प्राणाचा जो प्राण आहे त्याचं ज्ञान होणार नाही, म्हणजे तो सापडत नाही. म्हणून तो जाणून घेण्यासाठी अनेक युक्तींचा वापर करावा लागतो व तो बुद्धीच्या ठिकाणी ठसावा लागतो. मग अशा प्रकारे अनेक युक्त्या कराव्या लागतात, म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने समजावून सांगावं लागतं. युक्ती शब्दाचे दोन्ही तिन्ही अर्थ आहे. एक युक्ती शब्दाचा अर्थ यौक्तिक, मननाच्या बाबतीत युक्ती सहमनन असतं ना, बाधक युक्ती, साधक युक्ती, हे सगळं आपण लगेच आठवावं. जे जे वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, इथे युक्ती शब्द आला की बरोबर. युक्ती शब्द दृष्टांताकरताही वापरतात. दृष्टांत षडलिंगांमध्ये एक जो लिंग आहे तो युक्ती पण आहे. म्हणून अशा अनेक युक्तींचा वापर करावा लागतो आणि तो बुद्धीच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ठसावा लागतो. म्हणजे आत्म्याचा निर्णय हे जे जाणून घ्यायचं आहे त्याच्याकरता चांगल्या प्रकारे लक्षात घ्यावं लागतं आणि प्रमाणांच्या भरोशावरती ते होणार नाही. मग प्रमाणांच्या भरोशावरती नाही झालं तरी त्याच्याकरता युक्ती म्हणजे बुद्धीचा वापर करावा. म्हणजे बुद्धीशिवाय ज्ञान होणार नाही, बुद्धीला ज्ञान होणार नाही. काकांचं वाक्य आहे, बुद्धीशिवाय तर होत नाही आणि बुद्धीला मात्र ते होत नाही. म्हणून आपली बुद्धी जी आहे ती सूक्ष्म करायची, समजून घेण्याकरता, बारकावे टिपण्याकरता, आणि त्या बुद्धीला त्याचं सामर्थ्य वाढावं, बुद्धीचं समजून घेण्याकरता बारकावे सत्वगुणवर यावं. मग सत्वगुण हे साधनाचं साधन आहे, कारण त्याच्याशिवाय बुद्धीला जी सूक्ष्मता आहे, तिचे जे अग्र आहे, शार्पनेस आहे ना, पॉइंटर, तो तेवढा शार्प होणार नाही. म्हणून ज्या तत्वाला आपल्याला समजून घ्यायचा आहे तो अत्यंत सूक्ष्म. आता सूक्ष्म सुद्धा शब्द वापरावा लागतो म्हणून सूक्ष्म आहे. वास्तविक तो सूक्ष्माच्याही पलीकडे अशा पद्धतीचा असल्यामुळे त्याच्याकरता याची गरज आहे, बुद्धीची गरज आहे. मग आता एक दृष्टांत देतात, ते उदाहरण सांगतात. ते काय म्हटलंय? क्षत्रियांच्या स्वधर्माला क्षात्रधर्म असे म्हणतात, परंतु तो क्षात्रधर्म निराळा असा काढून दाखवता येत नाही, तो गुप्तच राहतो. आता या उदाहरणात काय सांगितलेलं आहे?
क्षात्र धर्म. आता एखादी क्षत्रिय असेल, तो क्षत्रिय असा ओळखता येतो का? आता त्याचा स्वधर्म क्षत्रिय आहे, तो म्हणतोच की मी क्षत्रिय आहे. मग क्षत्रिय असा कुठे लेबल लागलेला असतो का त्याला की मी क्षत्रिय आहे? मग त्याला कसं ओळखायचं असतं? मग त्यांनी म्हटलं की हा धर्म गुप्तच असतो, पण मग परंतु त्या क्षात्र धर्माच्या तेजाने तळपणारा असा क्षत्रिय वीर जेव्हा शस्त्रांचे प्रहार समोरून घेऊन रक्तांच्या रंगाने न्हाऊन निघतो, तेव्हा क्षात्र धर्माचे प्रत्यक्ष समोरून दर्शन होते. आता पहा, अशा प्रकारे जो क्षत्रिय समोरून जो हे खाणारा आहे ना, म्हणजे न भिणारा निर्भीक अशा प्रकारचा जो असेल, सामोरे जाऊन लढवय्या काय म्हणतात त्याला, है ना, असे जे असतात ते क्षत्रिय आहे असं लक्षात येऊन जातं. मग हे जसं उदाहरण आहे की क्षात्र धर्म गुप्त असतो, पण कसा तो ह्याच्यामध्ये दिसतो कळतं ना, त्याचप्रमाणे कर्णादी इंद्रियांना स्वतःची अशी ज्ञानशक्ती नसून ती गुप्त अशा आत्म्याची असते. आता ह्याच्यावरनं असं लक्षात घ्यायचं की धर्म जो आहे तो गुप्त आहे, पण तो दिसतो. असं केव्हा दिसतो असं सांगितलं. तसंच कानाला काय कर्णादी इंद्रियांना स्वतःची अशी ज्ञानशक्ती नाही, पण तरीही त्याच्या मार्फत, शब्दाच्या मार्फत, कर्णेंद्रियांच्या मार्फत, या सगळ्यांच्या गोष्टींच्या मार्फत असा गुप्त जो असतो, ज्ञानशक्ती त्यांना नसते पण गुप्त अशा आत्म्याची असते. म्हणजे आता या ज्ञानेंद्रियांना ज्ञान होतं असं जे आपण म्हणतो, तर ते कोणाच्या भरोशावरती होतं, कोणाच्या सत्तेवरती होतं, कोणामुळे होतं आणि त्यांना होतं का, असे सगळे प्रश्न करावे. आणि मग लक्षात येतं की आत्मा जो आहे तो ज्ञानरूप असल्यामुळे त्याच्या सत्तेवरती या सगळ्या ज्ञानेंद्रियांना ज्ञान होत असतं. म्हणजे वृत्तीज्ञान जे होतं ते असलेल्या ज्ञानावरती झालेलं ज्ञान जे असतं ते असतं. अशा पद्धतीचे ज्ञानाची जी सत्ता आहे आणि सत्तेचं जे ज्ञान आहे त्याचा विचार करायला हवा. मग कानाला दिसणारी पाळी, अंतर्कानाचे छिद्र इत्यादी जे श्रोत्रेंद्रिय म्हणून असते ते स्थूल आणि जडच असते. आता कानाची पाळी ज्याला आपण कान म्हणतो, तो तसं पाहिलं तर काय आहे? कानाची पाळी, कानाचं छिद्र, या सगळ्या गोष्टी काय आहे, कशा आहे असं लक्षात येतं की स्थूल आहे आणि जड आहे. आता स्थूल आणि जड है ना, तर हे स्थूल आणि जड आहे. श्रोत्रात जे ध्वनी शिरतात ते चैतन्यामुळेच जाणले जातात व ते चैतन्य हे आत्मरूप आहे. म्हणजे आता स्थूल आणि जड जरी ते असले तरी त्याच्यामध्ये शिरणारा जो ध्वनी आहे ना, तो जो मेकॅनिझम आहे, त्याचा जो नियंता आहे आणि त्याचा जो त्याला ज्याची सत्ता आहे, अशा पद्धतीने मागे 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 जाऊन आपल्याला त्याचा शोध लागावा, बोध व्हावा, याकरता अशा पद्धतीचं उत्तर देणं सुरू आहे. मग म्हणतात अग्नीने पाणी तापवले असता दाहकत्व आदी अग्नीचे गुण पाण्याला येतात. येथे ज्याप्रमाणे अग्नी हा जळाग्नीला कारण असतो, पण जळात प्रत्यक्ष अग्नी दाखवता येत नाही. आता आपण जेव्हा चांगल्या उकळत्या पाण्याने आंघोळ करतो, गरम पाण्याने आंघोळ करतो, तेव्हा आपण जी पाण्याची जी उष्णता असते ती पाण्याची असते की अग्नीची असते? म्हणून पाण्याला जशी, आता तिथे अग्नी दिसतो का, म्हणजे आपण अग्नीने आंघोळ करतो का? उत्तर नाही पण आहे आणि हो पण आहे. गरम पाण्याने आंघोळ करतो म्हणजे अग्नीने करतो, आणि आंघोळ तर पाण्याने करतो. मग जसा त्या गरम पाण्या जळाग्नी असं म्हटलं ना, की जळामध्ये जो अग्नी आहे जळाग्नी असं म्हटलं. मग त्याच्यामुळे जसा तो प्रत्यक्ष दाखवता येत नाही. आता अग्नीसारखी वस्तू, म्हणजे आता स्थूल त्याचं उदाहरण देऊन सांगतात ते की अग्नीसुद्धा जळामध्ये दाखवता येत नाही, मग आत्मा कसा दाखवता येईल? आत्म्याची जी गूढता आहे, गुप्तता आहे, ती कशा पद्धतीने समजावून सांगतात त्या ह्याच्यावरनं लक्षात येईल. मग म्हणतात
त्याप्रमाणे डोळ्यांचे पटल, बुब्बुळ आणि बाहुली यांच्या माध्यमातून प्रतिमा उमटतात, परंतु त्या प्रतिमांचे ज्ञान मात्र आत्मरूप चैतन्यानेच होते. आता हे डोळ्यांचे स्थूल जे अवयव आहे ते सांगितले. डोळ्याला जे जे अवयव आहे, बुबुळ आहे, बाहुली आहे, डोळ्यांचे पटल आहे, हे सगळे मिळून आपण ज्याला डोळा म्हणतो अवयवांनी. पण त्याच्यात ज्या प्रतिमा उमटतात, डोळ्याला जी क्षमता येते है ना, ती कोणामुळे येते आणि ज्ञान होतं ते चैतन्यामुळे होतं है ना, कारण डोळा पुन्हा स्थूल आणि जडच आहे. मग हे अशा सगळ्या गोष्टींकडून आपल्याला तिकडे एक इशारा करतात आहे की चैतन्य जे आहे, आत्मचैतन्य, त्याच्या सत्तेवरती हे सगळं होत असतं. मनात उठणारे संकल्प, विकल्प, चित्ताचे चाललेले चिंतन, बुद्धीत होणारे नाना निश्चय जे होतात त्यांना आत्म्याचीच चेतना असून मन संकल्प करते इत्यादी बोलणी अज्ञानाचीच असतात. आता मनात उठणारे संकल्प विकल्प आपल्याला सगळ्यांना पाठ आहे. संकल्प विकल्पात्मक वृत्ती सा मनाहा अशी व्याख्या आहे. चित्ताची आहे अवधारणात्मिका वृत्ती सा चित्ताहा है ना. अशा पद्धतीने हे सगळे आहे. मग यांना सगळ्यांना आता इथे मन, बुद्धी, सगळ्या गोष्टी, चित्त, सगळ्या गोष्टी सांगितल्या की मनाला जो संकल्प विकल्प करण्याचं जे सामर्थ्य आहे, चित्ताचं चाललेलं चिंतन म्हणजे अवधारण करणं, चिंतन करणं, दोन्ही काम चित्ताचे आहे. मग बुद्धीत होणारे नाना निश्चय, अशा प्रकारे सगळ्या गोष्टी त्यांना आत्म्याचीच चेतना आहे. आणि आपण अज्ञानाने असं म्हणतो की मन संकल्प करते, असं बुद्धी निर्णय करते, सगळ्या गोष्टी, हे सगळे त्यांना सत्ता कोणाची आहे? चैतन्याची आहे. हे आपण जेव्हा काही बोलतो तेव्हा त्याच्या मागे जी सत्ता असते त्याचा विचार आपल्याला चांगल्या प्रकारे करता यावा याच्याकरता हे अशा प्रकारचं उत्तर आहे. म्हणजे कोणतीही क्रिया करा, काहीही बघा, त्याच्यामध्ये चैतन्याची सत्ता आपल्याला लक्षात घ्यायला हवी. आणि का घ्यायला हवी? तो कोण आहे? चैतन्य कोण आहे? आत्मा कोण आहे? तो मी आहे म्हणून, है ना. का समजून घ्यायचं आहे? हा मी आहे जे माझ्या सत्तेवरती वाणी बोलते. हा आता सगळ्यांचं रूपांतर माझ्यामध्ये करून घ्यायचं, चैतन्याच्या सत्तेवर. हे ऐकतोय आपण इथे, पण त्याला भिडवायचं आहे आपल्याला. कारण उत्तर कोणाला दिलं आहे? मला दिलं आहे त्यांनी की असं आहे. मग माझं मन संकल्प करतं, मग माझं मन माझ्या सत्तेवरती संकल्प करतं. मी कोण आहे? आत्मा आहे असं. मग देहांतर्गत 5 प्राणवायू आणि सूत्रवायू, वायुतत्व यांना आत्म्यानेच गती मिळते. आता देहामध्ये 5 प्राण आहे. 5 प्राण, प्राण, अपान, व्यान, समान, उदान, या सगळ्या. तर यांना जिथे जिथे ज्या ज्या रोलमध्ये ठेवलेलं आहे ते सगळे. आता हे वेष्टीचं झालं. याला सूत्रवायू म्हटलं तर समष्टीचं झालं. समष्टी प्राण म्हणजे सूत्रवायू, अशा पद्धतीचं. वायू तत्व जे आहे ते वेष्टी प्राण आणि समष्टी सूत्रवायू यांना गती आत्म्यामुळेच मिळते. प्राणांना गती मिळते है ना. प्राण हे सगळे प्रवाही आहे ना, गतिमान आहे वायू तत्व. त्याच्यामुळे त्याला कोणी गती दिलेली आहे? आत्म्याने दिलेली आहे. मग श्रुती जे प्राणाला वर नेतो, अपानाला खाली नेतो असे म्हणते. आता प्राण अपान यांचा जो रोल आहे है ना, तो कसा आहे? प्राणवर, खालची दिशा अपानाची, अशी जी श्रुतीने वर्णन केलेलं आहे त्याने हेच कळून येते की प्राणाला प्राणपणा देणारा चेतन आत्माच आहे. प्राणाला प्राणपणा देणारा चेतन आत्माच आहे. असा ज्याने अनुभव घेतलेला आहे तो आपले नातलग म्हणून ममत्वाने व अनुकूल भावनेने जाणत नाही व मृत्युंजय आणि अमर होतो. आता इथे काय सांगितलंय? असा ज्याने अनुभव घेतला आहे. कसा अनुभव घेतलेला आहे? की प्राणाला जो प्राणपणा आहे
तो माझ्या सत्तेवरती आहे, मी आत्मा आहे असा ज्याने अनुभव घेतलेला असेल तो आपले नातलग जाणत नाही. आता इथे नातलग कुठून आले मध्ये असं जर म्हटलं तर ह्याचा अर्थ सरळ आहे. त्यांनी म्हटलं आहे की ब्रॅकेटमध्ये काय म्हटलं आहे, म्हणून ममत्वाने व अनुकूल भावनेने. आता मी माझे आपण जेव्हा म्हणतो, आता इथे मी कोणाला म्हणायचं आहे आणि माझं कोणाला म्हणायचं आहे आणि आपण कोणाला म्हणतो, म्हणून इथे नातलग म्हटलेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आमचं जे ममत्व असतं, माझेपणा जो असतो तो कोणावरती असतो, जो आपला असतो. आणि जो आपला असतो त्याला सोडून जितके असतात ते कसे असतात, परके असतात. आप पर भाव है ना. मग आप पर भाव जो आहे तो एकत्वामध्ये कुठेही सिद्ध होत नाही. आणि म्हणून असा जो आहे तो असा नातलगांमध्ये अशा पद्धतीने गुंतत नाही. असं या तर तो हे म्हणेल की असं कोणीही नाही, आणि नाही तर तो म्हणेल की सगळेच माझे आहे. म्हणजे माझा आहे आणि हा नाही आहे असं नाही म्हणणार. हे विश्वाची माझे घरं है ना. मग ही जी उंची आहे, या उंचीपर्यंत आपल्याला ते नेतात आहे. आपण फक्त मुकाट्याने जायचं आहे. मग त्याला काहीच कर्तव्य न उरल्याने देह सांभाळण्याची जरुरी वाटत नाही. तसेच वासनाक्षय झाल्याने पुढील जन्मात दुसऱ्या देहप्राप्तीची इच्छा राहत नाही. आता त्याला काहीच कर्तव्य न उरल्यामुळे, कर्तव्याचं काय असतं, कर्तव्य एक बंधन आहे. मला हे करायचं आहे असं म्हटलं की ते कर्तव्य झालं. मी नाही केलं तर कोण करेल, कर्तव्य झालं है ना. आता कर्तव्य हे जन्मतःच आपण घेऊनच आलेलो आहे. जी वासना आहे, ज्या वासनेमुळे जन्माला यावं लागतं म्हणतोय मी है ना, ती कर्मज वासना असते. कर्मज वासनेमुळेच जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे असं जेव्हा म्हणतात तेव्हा वासनेच्या ब्रॅकेटमध्ये कर्मज असा शब्द आपण लावायचा. आणि कर्मज वासनेमुळे काय होतं, कर्मामुळे काय होतं, इच्छित फळ मिळतं. फळाशिवाय कोणी कर्म करतं का. आपल्याला काहीतरी फळ मिळवायचं आहे असं जेव्हा ठरतं तेव्हा त्याच्यासाठी केलं जाणारं जे कर्म आहे त्याचं सगळं हे केलं जातं ना. आणि मग इच्छा केली जाते त्याच्या मागे की मला हे कर्म करायचं आहे. आता जिथे हे लागतं की मला हे कर्म करायचं आहे तिथे ते कर्तव्य रूपाने बंधन होऊन माझ्यावरती होऊन जातं, आरोपित होऊन जातं. आणि मग ते मी ओढून घेतलं कर्म, आणि मग जन्माला आल्याशिवाय मला दुसरी गती नाही. कारण मी कमिट केलेलं आहे की मला हे करायचं आहे, मला हे मिळवायचं आहे, तर जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. म्हणून काय करावं है ना, काय करावं, अशा पद्धतीने कर्म करावं की ज्याच्यात फळाची आशा अपेक्षा राहणार नाही. म्हणून म्हणतात महाफलेश्वर है ना. मग इथे म्हटलंय की अशी वासना जी आहे, आता देह सांभाळण्याची जरुरी वाटत नाही. देह कोणाला सांभाळावा लागतो, ज्याला काहीतरी कर्म करायचं आहे ना. कर्म करायचं असेल तर करावंच लागेल. मग कर्तव्यच उरलं नाही तर देह सांभाळण्याची सुद्धा जरूर नाही. आणि वासनाक्षय झाल्याने आता निर्वासन झाला आहे तो, त्याला वासनाच उरली नाही, तर तो कशाकरता जन्माला येईल, वासनाच उरलेली नाही है ना. तर मग तो जन्माला कशाला येईल. मग म्हणून पुढील जन्मात दुसऱ्या देहप्राप्तीची इच्छा राहत नाही. म्हणजे देहप्राप्तीची इच्छा म्हणजेच कर्तव्याचं बंधन अशा प्रकारे आहे. मग बंधन आहे म्हणून मग मोक्ष आहे. मग कर्तव्य न उरणं हे मोक्षाचं स्वरूप आहे. वासनाक्षय होणं मोक्षाचं स्वरूप आहे. बंधन न उरणं, अगदी एकूण सगळेच बंधनं नाहीसे झाले आहे. आपण तोंडाने म्हणतो आता मला काही बंधन नाही, पण विचार करावा त्याच्यामागे की बंधन कसं नाही आहे है ना. मला जोपर्यंत वाटतं की हे हवं हे नको, काकांची ओवी आहे कॅलेंडरवरती, जोवर हवे नको आहे तोवर देव फुल देवावरी आहे, अशीच आहे ना.
उपासना म्हणजे कर्मोपासनेची गरज, निष्काम कर्मोपासनेची गरज देह असेपर्यंत आहेच. आणि देहाचीच गरज नसेल तर मग कर्माची पण गरज नाही आहे, असा अर्थ झाला. मग इथे समोर म्हणतात, अज्ञानरूप वासना असेपर्यंतच प्रारब्ध कर्म देहाच्या शोधात राहते, परंतु ज्ञान झाल्यावर मात्र सर्व कर्मे नष्ट होतात. आता संचित प्रारब्ध क्रियमाण आपल्याला माहीत आहे ना. प्रारब्ध कर्म शोधात येते ह्याचा अर्थच आहे की संचितातून जे फलोन्मुख झालेलं भाग असतं, ज्याला प्रारब्ध कर्म म्हणतात, त्याला घेऊन जन्माला यावं लागतं. ते प्रारब्ध शोधतच येतं है ना. आणि मग जन्म घ्यायला लावतं. इट इज फोर्स्ड, आपल्यावरती तो फोर्स आहे, बळजबरी आहे की जन्माला यावंच लागेल. आणि म्हणून आपण जेव्हा विग्रहाची भाषा म्हणतो, एक असतं कर्मविग्रह है ना, आणि दुसरा असतो लीला विग्रह. म्हणून काकांसारखे अवतारी जे असतात त्यांचा असतो लीला विग्रह. आमच्यासारखे जे असतात त्यांच्या लीलाच वेगळ्या असतात, म्हणून आमचाही लीला विग्रह असतो. आमच्या लीला अशा की आल्याशिवाय म्हणजे कशाकरता यायचं, जाण्याकरता, आणि पुन्हा जायचं कशाला, येण्याकरता, म्हणजे आवागमन है ना. मग अशा पद्धतीच्या लीला थांबवाव्या असं म्हटलं आहे. मग मीच देह हे अज्ञान निवृत्त झाल्यावरच ज्ञान झाले असे म्हणता येते. मीच देह, जोपर्यंत मीच देह आहे म्हणजे देह सत्यत्व भ्रांती है ना. आता देह सत्यत्व भ्रांती असं म्हटल्याबरोबर बाकीच्या सगळ्या भ्रांती त्याच्याबरोबर आल्याच. आणि देह हा जगताचा हिस्सा आहे म्हणून जगत सत्यत्व भ्रांती पण आली. आता हे असं समजून घ्यायला पाहिजे. एक म्हटलं की मी देह आहे म्हणजे जगत सत्य आहे, या सगळ्या गोष्टी एकानंतर एक लावून घ्यायचा. म्हणून हा सगळा जो चेन असते एक है ना, ती सगळी चेन तिथे अप्लाय करून द्यायची की मी देह नाही म्हणजे मी करता भोगता नाही. कारण करता भोगता भाव कोणाला असतो, देहासकटच असतो. देहाशिवाय तर करता भोगता संभवत नाही. म्हणून आता ज्या कर्तृत्व भोक्तृत्व ज्या जिथे असतं ते जग असतं, म्हणून ते असेल तर जगत सत्यत्व भ्रांती असल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे मुळात जे मी देह आहे ही भ्रांती जर निवृत्त झाली तर त्याला ते म्हणतात ज्ञान झाले असे म्हणता येते. आता प्रारब्ध कर्म मात्र देह पडेपर्यंत देहाला धरून राहते. ह्याचा अर्थ काय आहे की जरी ज्ञान झालं म्हणजे मुक्त झाला तरी उर्वरित जे आयुष्य असतं ते प्रारब्धामुळे चालू असतं, प्रारब्धामुळे चालू असतं. तर जीवनमुक्ती ज्या क्षणाला झालेली असते, जेव्हा झालेली असते असं म्हणू आपण. मग त्याच्यानंतरचं जे आयुष्य असतं ते कसं असतं, मुक्ताचं जे आयुष्य असतं ते प्रारब्धाने असतं. आता त्याला अविद्यालेश असं म्हणतात. उदयदादांच्या भाषेत 2% आणि 98% है ना. म्हणजे मुक्ती जी असते जीवनमुक्ती 98%, 2% अशा पद्धतीने बाधित अनुवृत्तीने अविद्यालेशाकडे बघता येतं. प्रारब्ध जे आहे ते भोगावंच लागतं. म्हणजे भोगावं लागतं म्हणजे येतं, ते समोर येतं असं. तर प्रारब्ध कर्म मात्र देह पडेपर्यंत देहाला धरून राहते. अशा ज्ञानाचा देह पडला असता लिंग देहाचा नाश झाल्याने कर्माची गती तुटून ज्ञानरूप मोक्ष मिळतो. म्हणजे देह पडला जेव्हा ज्ञानाचा तेव्हा काय होऊन जातं, लिंगदेहाचाच नाश होतो. लिंगदेहाचा नाश होतो म्हणजे लिंगदेह जे आहे ते प्रत्येक जेव्हा मरतो तेव्हा उदान वायूवरती जो आरूढ होऊन नवीन देहाच्या शोधात जातो हा तो लिंगदेह, वासनादेह, कारणदेह, अशा पद्धतीने त्याची हे जे सगळे शब्द आहे त्यांना एक वेगळे वेगळे संदर्भ असतात. कुठे कोणता शब्द वापरायचा है ना. म्हणून इथे जन्ममरणाचा प्रश्न असल्यामुळे लिंगदेह वापरला असा. तेच आता तोच कारणीभूत होतो म्हणून तो कारणदेहही आहे है ना, आणि तो वासनायुक्त असतो म्हणून तो वासनादेहही आहे असं. तर असे हे सगळे एकूण एक असे समजून घ्यायला पाहिजे. मग कर्माची गती तुटून ज्ञानरूप मोक्ष मिळतो.
म्हणजे ज्ञानरूप मोक्ष जे आहे तो लिंग देहाचा नाश झाल्याने मिळतो. आता इथे असं जे म्हटलं आहे की देह पडला असता, आता वास्तविक लिंग देहाचा जो नाश आहे ज्ञानाच्या, तो ज्या दिवशी जीवनमुक्त होतो त्या दिवशी सगळं भस्मसात झालेलं असतं. त्याच्यामुळे अशा वेगळा, कारण वासनाच नाही तर करणार काय आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण जाताना सगळ्यांनी ऑब्झर्व केलं की हा पाहू आता कुठे जातात, काय होतं. मग त्यांचं असं जे मागच्या ह्याच्यात म्हटलं होतं मंत्रामध्ये की त्याच्या प्राणाचं उत्क्रमण होत नाही. उत्क्रमण है ना, अशा पद्धतीने, म्हणजे अशा पद्धतीने उत्क्रमण त्याचं होत नाही, म्हणजे नवीन देहाकरता पुन्हा त्याचं क्रमण होत नाही. ते तिथेच सूत्रवायूमध्ये विलीन होऊन जातं. सगळं प्राण विलीन होऊन जातात. सगळे सूक्ष्मदेहाचे, लिंगदेहाचे जे काही घटक असतील ते सगळे तिथल्या तिथे विरून जातात. हे शब्द अगदी प्रॉपर आहे. मग अशा पद्धतीने त्याला मोक्ष मिळतो असं म्हटलेलं आहे. आता या एक आपण ओव्यांचा विचार केला, समजून घेतलं. आता याच्यावरती चिंतन करायचं आहे, है ना. तर आपण प्रयत्न करू. आता 15-20 मिनटं आहे, अजून 20 मिनटात हे उरकेल असं दिसत नाही आहे, पण आपण बघू. आणि असं वाटलं तर पुढच्याही सत्रामध्ये याचाच विचार आपण करू. मग आता चिंतन करायचं आहे आपल्याला. याचं चिंतन, इंद्रिय, प्राण, मन, अंतःकरण आणि यांचा संघात हा देह, या सर्वांचा एक अभिमानी मी, जीवात्मा, हे शिष्याला कळतंय. तोच मी त्या त्या इंद्रियांना त्या त्या विषयांची इच्छा धरून त्यांच्या व्यापारात नियुक्त करतो, हे सुद्धा शिष्याला कळतंय. म्हणजे आता शिष्याला काय कळतं आहे हे तर स्पष्ट आहे की त्याला मी जीवात्मा आहे इथपर्यंत त्याला जीव आहे असं समजतंय त्याला. आणि हा जो आहे हा अभिमानी आहे, म्हणजे देहाचा अभिमान धरणारा देहाभिमानी असा असतो. अंतःकरण अभिमानी है ना. तर जागृतीचा अभिमानी कोण, सुषुप्तीचा कोण, स्वप्नाचा कोण, हे सगळं जे आहे खूप सुंदर मांडणी केलेली आहे. अभिमानी म्हटल्याबरोबर आपल्याला ही सगळी चेन लक्षात घेतली, जशी पिंडाची तशी ब्रह्मांडाची. म्हणून मग अशा पद्धतीचा विचार, हे सगळं तयार होण्याकरता जो बेसिक तत्त्वज्ञान असतं त्याचा अभ्यास चांगल्या प्रकारे पहिले इनपुट जो आहे तो तयार करून घ्यायचा असतो. नंतर त्याचा मननामध्ये उपयोग होतो. चिंतन जे आहे ते त्याच्याने घडतं. श्रवण जे आहे पहिले ते इनपुट स्वरूपाने पहिले सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे आतमध्ये बसवून घ्यायच्या नीट, आणि मग त्यांचा आपसातला संबंध जिथे तिथे जे ते जे आहे ते सगळं कामी येणार आहे. आपण विचार करायला पाहिजे, आणि ते विचार करण्याकरता या सगळ्या जो एक मसाला असतो, सामग्री असते, ती ही सामग्री असते. त्यांनी म्हटलं आहे की मी जीवात्मा आहे, आणि या सर्वांचा अभिमानी जो जीवात्मा आहे, कोणाचा अभिमानी, या सगळ्या इंद्रिय, प्राण, मन, अंतःकरण या सगळ्यांचा एक अभिमानी आहे. आता जागृतीचा अभिमानी जेव्हा तो असतो तेव्हा त्याला विश्व असं म्हणतात. तो स्वप्नाचा अभिमानी तेजस असतो, तेजस म्हणजे तिसऱ्यानंतर सुषुप्तीचा अभिमानी त्याला आपण प्राज्ञ म्हणतो. आणि मग चौथाही आहे का कोणी अभिमानी, चौथा अभिमानी आहे का, त्याचा विचार करायचा आहे. मग इथे अडचण कुठे आहे की अनेक वेळा इच्छेनुसार, प्रयत्नानुसार किंवा प्रयत्नानुसार परिणाम होत नाही. तेव्हा हे लक्षात येते की इच्छा करणारा मी आणि इंद्रियांचा प्रेरक नियुक्त वेगवेगळे आहे. मग हे तर प्रसिद्धच आहे की प्रत्येक इंद्रियाचा अधिष्ठात्री देवता वेगळे वेगळे आहे. म्हणून उपनिषदाचे जे मूळ प्रश्न आहे ते हे की अध्यात्म मी आणि अधिदैव है ना, देवतागण सगळ्या त्यांचा, आणि त्यांचाही नियंता जो ईश्वर है ना, हे वेगवेगळे आहेत की एकच आहे. आता प्रश्न जो आहे तो अशा पद्धतीचा होता ना, प्रेरक कोण आहे आणि नियोक्ता कोण आहे, कोणाच्या इच्छेने आणि कोणाच्या प्रेरणेने. असं म्हटलंय ना की जे मन फेकलं जातं ते कोणाच्या फोर्सनी फेकलं जातं, आणि इच्छा करण्याने
वाचण्याच्या अनुसार इच्छेनुसार जातं ते कोण आहे? मग ते दोन वेगळे आहे की एकच आहे, असा प्रश्न आहे. म्हणून आपण प्रश्नाचं जे गांभीर्य खोली जी आहे ती समजून घेतली आहे. आता उत्तर कसं आहे? म्हणून उपनिषदाला जे उत्तर द्यायचं आहे ते म्हणजे तो आत्मा मी आणि अधिदैव ईश्वराची पारमार्थिक एकता दाखवून द्यायची आहे. आता इथे मी, जीव, अधिदैव, ईश्वर. आता इथे डायरेक्ट जो आहे तो मी म्हणजे जीव है ना. तर जीव अध्यात्म, मी अध्यात्म आणि अधिदैव ईश्वर यांची पारमार्थिक एकता दाखवायची आहे. आता याच्यातच सगळं आहे. आता हे कसं आहे की ज्या एकत्वाच्या ज्ञानाने आत्म्याहून भिन्न सत्ता असूच शकत नाही. आता जर या एकत्वाचं ज्ञान झालं की पारमार्थिक एकता जीव आणि ईश्वराची आहे, तर काय होईल की त्याच्याशिवाय कोणाचीही सत्ता नाही हे चांगल्या प्रकारे समजून येईल. आणि मग असं समजलं तर काय होईल? नियामक भाव हा तरी राहील का? तोही राहणार नाही. बस हे समजून घ्यायचं आहे. आणि असं झालं की मग सर्व प्रश्न संपतात. सर्व प्रश्न संपले पाहिजे. का संपले पाहिजे? उत्तर हे प्रश्नाचे पोट भरण्याकरता नाही. फार सुंदर वाक्य आहे. उत्तर, प्रश्नाचं उत्तर जे असतं ते प्रश्नाचं पोट भरण्याकरता नसतं, त्याचं पोट फाडण्याकरता असतं. म्हणजे कायमस्वरूपी ह्याच्यानंतर पुन्हा प्रश्न विचारायचा नाही असं उत्तर असतं की ज्यांनी पोटच फाडून टाकलं प्रश्नाचं की मग प्रश्नच उरणार नाही है ना. तर अशा पद्धतीचं उत्तर जे आहे ते हेच आहे की काय एक जाणले असता पुन्हा काही जाणण्याचं काम राहत नाही. मग हा ते उत्तर आहे है ना. अशा पद्धतीने आता हे जे म्हटलंय त्यांनी की पारमार्थिक एकता दाखवून द्यायची आहे, तर पारमार्थिक एकता आपण काल चांगला विषय हे झाला होता आपला विवेक सिंधूमध्ये. ते म्हणतात की ब्रह्म जे आहे ते बिंबरूप ब्रह्म मायेच्या म्हणजे अंतःकरणामध्ये मायेमध्ये जेव्हा प्रतिबिंबित होतं तेव्हा त्याला ईश्वर म्हणतात. अविद्येमध्ये प्रतिबिंबित होतं तेव्हा त्याला जीव म्हणतात. म्हणजे माया विशिष्ट आणि अविद्या विशिष्ट किंवा तर अशा पद्धतीने ईश्वर आणि जीव जे आहे ते ब्रह्मच आहे. आपण पाहिलं काल ब्रह्मच आहे, पण मायेमध्ये प्रतिबिंबित झाल्यामुळे तो झाला ईश्वर. म्हणजे आता समष्टी अविद्या म्हणजे माया आणि व्यष्टी माया म्हणजे अविद्या. तर अशा प्रकारे जीव, व्यष्टी, समष्टी. आता आपल्याला काय करायचं आहे? पिंड आणि ब्रह्मांड यांचं ऐक्य निरीक्षण काय करायचं आहे? हेच करायचं आहे. मग हे अशा पद्धतीने पारमार्थिक एकता. आता आपण काल पाहिलं की जीव जो आहे मूळचा तो म्हणजे जीवत्व जे आहे ते ईश्वरत्व आणि जीवत्व दोन्ही कशामुळे आहे? ब्रह्ममुळे आहे. म्हणजे एकच ब्रह्म मायेमध्ये प्रतिबिंबित झाला तर ईश्वर झाला, म्हणजे ब्रह्मच ईश्वर झाला. ठीक आहे. मग इकडे अविद्येमध्ये प्रतिबिंबित झाला तर जीव झाला, म्हणजे कोण झाला? ब्रह्मच झाला. म्हणजे ब्रह्मच जर ईश्वर आणि जीव दोन्ही तोच असेल तर पारमार्थिक एकता कोणाची झाली? जीव ब्रह्मैव नापरा. आता ईश्वर इथून मधून झाला. जीव जो आहे तो ब्रह्मच आहे. कसा आहे? असा आहे है ना. तर अशा पद्धतीचा जर राहिला तर मग आपल्याला पारमार्थिक एकता कळेल. आता हे आत्म्याचं जे औपाधिक आणि निरुपाधिक स्वरूप आहे. आता औपाधिक स्वरूपचा अर्थ काय आहे? ईश्वर ही ब्रह्मची उपाधी आहे ना, उपाधी. आणि ईश्वराचं जे स्वरूप आहे ते काय आहे? म्हणजे निरुपाधिक स्वरूप. स्वरूप जे असतं ते निरुपाधिक असतं आणि रूप जे असतं ते औपाधिक असतं. उपाधी, रूप. काका म्हणतात रूप स्वरूप असं समजायला पाहिजे. रूप म्हटल्याबरोबर उपाधी आहे, स्वरूप म्हटल्याबरोबर निरुपाधी आहे. तर इथे ब्रह्म जे आहे ते निरुपाधिक आहे. निरुपाधिक का म्हणायचं? कारण उपाधीने, समष्टी उपाधीने ईश्वर झाला.
व्यष्टी उपाधीने जीव झाला. मग ही उपाधी, छोटी उपाधी, मोठी उपाधी. व्यष्टी, समष्टी. व्यष्टी अंतःकरण, समष्टी अंतःकरण. माया, समष्टी अंतःकरण. अशा पद्धतीचा हे वारंवार अशा पद्धतीचा विवेक करायला लागेल. आणि तो विवेक विचार करत राहिला तर आपल्याला निरुपाधिक ब्रह्म मी आहे हे वारंवार जे बुद्धीवरती ठसवायचं आहे. बुद्धीला हेच तर अविद्येमुळे, अविद्या म्हणजे बुद्धी, तिच्यावरती जे अनेक जन्मांचे संस्कार झालेले आहे अंधकाराचे, मग त्याला एकदाच प्रकाशमान करून दिलं, प्रकाशित करून दिलं तर त्याच्यानंतर काय होईल, जाईल. मग आपल्याला असं वाटतं की कसं होईल हो, इतके जन्म आम्ही नाही जमलं, जन्म घेतच गेलो, या जन्मात होईल असं तुम्हाला कसं वाटतं? मग एक उदाहरण त्याच्याकरता असं देतात, ते म्हणतात एखादी अंधारी गुफा असेल, अनेक लाखो वर्षाची अंधारी असेल, त्याच्या गुफेच्या तोंडावरती एक दगड आहे आणि तो दगड अनेक वर्षांचा आहे, अनेक वर्षांचा. आता काय होईल, तिला प्रकाशित करायचं असेल तर फक्त एक दगड जो आहे तो तिच्या तोंडावरचा तो बाजूला केला आणि मग ती प्रकाशित झाली तर त्याला किती वेळ लागला? अजिबात वेळ नाही लागला. म्हणजे जितक्या वर्षाची अविद्या तितक्या वर्षाचा असा काही संबंध नाही. केव्हा होईल? क्षणात होईल. नाही होणार, झाकण नाही हटवलं तर नाही होणार, कधीच नाही होणार. म्हणून हे झाकण जे हटवायचं काम आहे, अंधार जे आहे ना, अनेक वर्षाचा अंधार एका क्षणाच्या प्रकाशात, आणि ते प्रकाशन कोणी केलं? श्रीगुरू. श्रीगुरूंनी जे केलं. आता मी आत्मा आहे म्हणजे मी स्वयंप्रकाश आहे. आता माझ्या प्रकाशाने सगळ्या गोष्टी प्रकाशित होतात म्हणजे मी प्रकाशक आहे. माझ्यावरती सगळ्या गोष्टी अध्यस्त आहे म्हणजे मी त्यांचा अधिष्ठान आहे ना. अशा प्रकारे आता माझ्यावरती सगळ्या गोष्टी भासतात म्हणजे मी सर्वावभासक आहे, सर्व माझ्यावरती अवभासित होतात. मग अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीमध्ये आपण विचार करू शकतो की सर्वावभासक मी आहे आणि भासणाऱ्या गोष्टी ज्या आहे त्या आहे, मग त्या वेगळ्या आहेत. जे जे भासतं माझ्या सत्तेवरती है ना, अशा पद्धतीने ते माझ्याहून वेगळं आहे, ते मी नाही. मग अशा प्रकारचा विवेक आपण जर केलं, मी अधिष्ठान असेल तर माझ्यावरती जितके अध्यास असतील ते सगळे जे आहे ते अध्यासच आहे, भ्रमच आहे. मग भ्रमाला काय महत्त्व आहे है ना. रात्री स्वप्न पाहिलं आणि सकाळी काय झालं? माझं दुसरं लग्न झालं स्वप्नामध्ये. वा. मग काय झालं? सकाळी उठलो तर पाहिलं पुन्हा एकच पत्नी होती. दुसऱ्या लग्नाचं काय झालं? काहीच झालं नाही. म्हणजे काय होतं? स्वप्नी जे बघितले ते बस असं जागृतीमध्ये उडाले. अशा पद्धतीचं असतं. स्वप्नामध्ये जे जे काही पाहिलं, आता सुखाचं पाहिलं का दुःखाचं पाहिलं? आता लग्न पाहिलं दुःखाचं पाहिलं की सुखाचं पाहिलं? ठरवा. रामकृष्ण हरी. अशा पद्धतीचा विचार जो आहे आपल्याला सतत जर आपण करत राहिलो तर आपल्याला लक्षात येईल की तो मीच आहे, माझ्याशिवाय दुसरा असूच शकत नाही. याचा विचार आपल्याला हळूहळू करायचा आहे. तर आता इथे आत्म्यामध्ये पाहणं, ऐकणं, बोलणं, विचार करणं, संकल्प करणं, चेष्टा करणं म्हणजे असे कर्तृत्व काहीही नाही. आता हे जे वाक्य बोललो आपण ह्याच्यामध्ये पहा सगळं कव्हर झालं आहे का? आत्म्यामध्ये पाहणे नाही म्हणजे डोळ्याचं काम नाही, ऐकणे नाही म्हणजे कानाचं काम नाही, बोलणे नाही वाणीचं काम नाही, विचार करणे, संकल्प करणे नाही म्हणजे मन नाही, मग चेष्टा करणे, क्रियाशील होणे म्हणजे प्राणांचं काम नाही. हे सगळं आत्म्यामध्ये नाही. मग हे जे कर्तृत्व आहे, पण हे सगळे जाणवतात आपल्याला. मग जाणवतात कोणामुळे? उपाधीमुळे. उपाधीमुळे जाणवतात है ना. तर उपाधीमुळे जे जाणवतं ते सगळं कसं असतं? मिथ्या असतं. उपाधी जी आहे ती कशी आहे? मग अशा पद्धतीने त्याच्या निरुपाधिक स्वरूपामध्ये कर्तृत्व नाही, भोक्तृत्व नाही, प्रश्नच नाही आहे. निरुपाधिकमध्ये उपाधी नाही, उपाधीला कर्तृत्व आहे सगळे.
पाहणं, ऐकणं, बोलणं ह्या सगळ्या उपाधी आहे, म्हणून त्यांचं सगळ्यांचं कर्तृत्व आहे. म्हणून हे सगळं निरुपाधिक स्वरूपात नाही. आता निरुपाधिक स्वरूप जे असतं ते वास्तविक काहीही करत नाही, पण उपाधीप्रमाणे ते सगळं भासतं, असं वाटतं की असं आहे, है ना. आता उदाहरण घ्या एखादी. विजेचं स्वरूप कसं आहे? वीज, एक प्रश्न, थंड आहे वीज की गरम आहे, की वाहणारी आहे की काय आहे, है ना, असा प्रश्न विचारला तर आपण म्हणू चला वीज जी आहे ती गरम आहे. मग फ्रीजमध्ये ती थंडी कशी? फ्रीज जे आहे ते थंड करणारं यंत्र आहे. मग यंत्राप्रमाणे तिथे वीज जी आहे ती थंड करते. वीज कशी आहे? गरम करते. हीटरमध्ये असेल तर ती गरम करते, पंख्यामध्ये असेल तर ती वाहते, वारं करते, है ना. म्हणजे उपकरणाप्रमाणे सगळ्या गोष्टी एक वीज जशी करते तसा बस. आता हे समजून घ्यायचं आहे. म्हणून जी उपकरण असते त्याच्याप्रमाणे क्रिया आपल्याला अनेक जाणवतात. वास्तविक एकच वीज, एका ठिकाणी थंड करणारी, एका ठिकाणी गरम करणारी, म्हणजे उपाधीच्या प्रमाणे असतात. आत्मा जो आहे तो चित धातू आहे. चित धातू चैतन्य है ना, ज्ञानरूप आत्मा. तर धातूमध्ये कर्तृत्व नसते. चित धातू जी आहे त्याच्यामध्ये कर्तृत्व अजिबात नसतं. पण कशात असतं? अहंकारात असतं. कारण अहंकार जी आहे ती उपाधी आहे. अहंकारामध्ये कर्तृत्व असतं, मी केलं, मी करणार, है ना. मग जो चेतन आहे तो मी करतो असं म्हणत नाही. मग तो फक्त प्रकाश मात्र आहे. तो फक्त प्रकाशनाचं काम करतो. म्हणजे प्रकाशन म्हणजे काय? माझ्या प्रकाशात सगळं प्रकाशित होतं. प्रकाशित म्हणजे जे जे काही भासतं, दिसतं, है ना, तर भासमान आहे. मग आता भासमान शब्दामध्ये अशी बडी मजा आहे. एक असतं बाधित भासमान, एक असतं अबाधित भासमान. जे जे काही भास आहे त्यांचा जर बाध केला जाऊ शकतो तर त्याला म्हणतात बाधित भासमान. एक असा भास आहे की जो बाधितच होत नाही, मग तो कोण आहे? अबाधित भासमान आहे. तो कोण आहे? त्याचं उत्तर पुढे आहेच. हे समजून घ्यायचं. मग आता आपल्याजवळ जे उपकरणं आहे ते कसे आहे? नेत्र, पाहण्याचे उपकरण, ऐकण्याचं उपकरण कान, मन, संकल्प करण्याचं. मग मनसो मनो यत असं म्हटलंय त्यांनी. मनाचा मन कोण आहे? आता मनाचा मन कोण आहे असं जर विचारलं तर वास्तविक मनाचा मन, जवळचा मन असं जर म्हटलं, मनाचा जवळचा मन कोण आहे? तर बुद्धी आहे. मन, बुद्धी अशा प्रकारचे. संकल्प विकल्प मन करतं, पण त्याच्यावरती निर्णय बुद्धी घेते. म्हणून मनाचा मन बॉस बुद्धी आहे. मनाचा मन पहिला बॉस बुद्धी आहे. मग आता बुद्धीची बुद्धी कोण आहे असा जर विचार केला तर तो मी आहे, म्हणजे आत्मा आहे. असा विचार आपल्याला हळूहळू नियरेस्ट पहिले पाहायचं. मग एकेकाचा बाध, जितके बाध भासमान म्हणजे जे काही बाध योग्य असतील त्यांचा बाध करत जायचं. बाध करत गेल्यानंतर एका ठिकाणी आपण अशा पोचून जाऊ की ज्याचा बाधच होऊ शकत नाही. ठीक आहे ना. मग जिथे बाध होणार नाही मग तो कोण आहे? तो मी आहे. म्हणजे मी कसा आहे? अबाधित. मग अबाधित कोण असतं? त्रिकाल अबाधित सतची डेफिनेशन आहे. जे कशावरतीही अवलंबून नाही. पदार्थ निरपेक्ष, काल निरपेक्ष, देश निरपेक्ष, वस्तू निरपेक्ष, परिस्थिती निरपेक्ष. सगळं जे काही लावायचं असेल सगळ्याला एक निरपेक्ष शब्द लावला की झाला, है ना. मग अशा ज्याला कोणाचीही अपेक्षा नाही, सापेक्षता नाही आहे, तिथे निरपेक्षता आहे. आता या अशा पद्धतीने एक 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 हळूहळू निर्णय आपल्याला करायचा आहे. मग मनसो मनो. आता अंतःकरण जे आहे हे सुद्धा यंत्रच आहे. हे यंत्र कसं आहे? वासनायुक्त आहे. असं वासनायुक्त असल्यामुळे ज्याच्या चित्तात जशी वासना तशीच त्याची चेतना असं वाटतं. म्हणजे आता शांतीची वासना असेल तर शांत चित्त,
आपल्याला दिसतात ना 3 प्रकारचे लोक. शांतचित्त, मग एक शांतचित्त असतो, एक त्याला म्हणतात शांत वृत्ती, दुसरी असते घोर वृत्ती, तिसरी असते मूढ वृत्ती. मूढ वृत्ती कोणाची? तमोगुणाची, तामस. मूढ, मूढ म्हणजे अगदी खालच्या लेवलचा. मग दुसरा कोण आहे? घोर. घोर म्हणजे राजस वृत्ती, रजोगुण. ॲक्टिव्ह, हायपर ॲक्टिव्ह, रजोगुण, क्रियाशीलता. मी केलं तर होईल, नाही तर होणार नाही, मी करतो, मी करता ऐसे म्हणसी गेला कामा. मग शांत चित्त असेल, शांत, ती पण सत्व, सात्विक. ते सगळं त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होत असतं. आपल्या त्रिगुणांचा रिफ्लेक्शन सगळ्यांमध्ये दिसत असतो. एक शांत दिसतो, एक नाचता दिसतो, एक बसलाच राहतो, ढम्म, काय म्हणतात त्याला, मठ्ठ ढम्म, अशा प्रकारचा, हलता हलत नाही, मूड. मग नाथ महाराज म्हणतात एक तटस्थ मानसी, एक सहजची आळशी. दोन्ही सारखेच दिसतात. हा सहजची आळशी, एक तटस्थ मानसी, तो तटस्थ आहे, आणि हा हलता हलत नाही, तोही हलता हलत नाही. दोन्ही म्हणूनही सारखी, वर्म जाणे तो पारखी. मग असा वर्म जाणता आला पाहिजे, है ना. म्हणजे कोणीतरी बसलेला आहे, तो ध्यानात आहे की झोपलेला आहे. रामकृष्ण आहे. मग अशा प्रकारे कामवासना, क्रोधवासना असेल तर मी कामी, है ना, मी विक्षिप्त, अशा प्रकारचा. म्हणजे रजोगुण विक्षेप आहे, रजोगुण आहे. विक्षिप्त म्हणजे ज्याला विक्षेप आहे, म्हणजे जो रजोगुणी आहे. नाथ महाराज म्हणतात देवा, आता नाथ महाराज शांती ब्रह्म म्हणवले जातात बरं का, म्हणजे पराकाष्ठा आहे. शांती ब्रह्म म्हणजे शांती, अगदी इतके शांती ब्रह्मच त्यांचं नाव आहे. मग ज्यांना शांती ब्रह्म अशी पदवी आहे, ते देवाला काय मागतात? देवा, माझ्याकडे रजोगुणी लोक नको पाठव. त्यांना सुद्धा भीती वाटते रजोगुणी लोकांची. ह्याचा अर्थ काय आहे की आपण असे नसावे की नाथ महाराज आपल्याला भीतील, है ना. अशा पद्धतीचं आपल्यावरती एक जबाबदारी येते की आपण सात्विक, शांत वृत्तीनेच असावं. मग आत्मा मनाच्या उपाधीने, म्हणजे त्याच्याशी तादात्म्यपन्न होऊन कामाला, सुखाला, दुःखाला आपले मानून मी कामी म्हणतो, मी दुःखी सुखी म्हणतो, अशा पद्धतीने होतं. याचा पुढचा भाग आपण पुढच्या सत्रामध्ये पूर्ण करू. थांबू इथे. रामकृष्ण हरी.